नमस्कार मित्रांनो, मी उपेश तुमचं स्वागत करत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जो माणूस जास्त विचार करतो म्हणजे जो ओव्हरथिंकर असतो त्याच्याबद्दल छोटासा व्हिडिओ आहे। आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करतात। एखादी छोटी घटना असो किंवा मोठा निर्णय असो, ते सतत मनामध्ये विचारांची गर्दी करत राहतात। अशा व्यक्तीला आपण ओव्हरथिंकर असेही म्हणतो। जास्त विचार करणारी व्यक्ती साधारणपणे शांत स्वभावाची असते। ती कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचे फायदे, तोटे, परिणाम आणि लोक काय म्हणतील याचा विचार करत राहते। त्यामुळे अनेक वेळा ती व्यक्ती योग्य निर्णय घेण्यात उशीर करते। काही लोकांना वाटते की जास्त विचार करणे म्हणजे शहाणपणाचे लक्षण आहे, पण प्रत्येक गोष्टीचा अतिविचार केल्याने पण मनावर ताण वाढतो। सतत चिंता चालू असते। हे चुकलं तर काय, लोक काय विचार करतील, उद्या काय होईल, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात फिरत असतात। त्यामुळे त्यांना नीट झोप लागत नाही, मन शांत राहत नाही आणि आनंदाने जगताही येत नाही। काही वेळा ते छोट्या गोष्टींनाही खूप मोठं बनवतात। पण जास्त विचार करणाऱ्या व्यक्तीमध्ये काही चांगले गुणही असतात। ते लोक इतरांच्या भावना समजून घेतात, कोणालाही दुखवू नये याची काळजी घेतात आणि प्रत्येक काम जबाबदारीने करतात। त्यामुळे अनेक वेळा ते विश्वासू आणि समजूतदार व्यक्ती म्हणून ओळखले जातात। मात्र प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणं योग्य नाही। आयुष्यात काही गोष्टी मनाप्रमाणे होतात तर काही होत नाहीत। त्यामुळे कधीकधी विचार थांबवून कृती करणेही गरजेचे असते। मन शांत ठेवणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि वर्तमानात जगणे हे खूप महत्त्वाचे आहे। शेवटी एवढंच सांगू इच्छितो की विचार करणे चांगले आहे, पण अतिविचार माणसाच्या आनंदाला कमी करतो। म्हणून विचार आणि कृती यांचा योग्य समतोल ठेवला तर जीवन अधिक सुंदर आणि आनंदी होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ कशा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर नेक्स्ट व्हिडिओत परत भेटू। बाय।